श्री संत कवी दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नमः. हे सर्वाद्या सर्वशक्ती, हे जगदोद्धारा जगतपती, साह्य भावे सत्वरती, या लेकरा कारणे ते जे जे काही ब्रह्मांडात ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे ते तुझे रूप बर्वे, दासगणू साता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार महाकाल देवी ओंकार तूच की रे. त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरूळगावी तूच की. तूच परळी वैजनाथ निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता. हे कृपाणवा नारायण महाविष्णू आनंदघन, हे शिष्याई परिपूर्ण नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश, तू गिरीवरी पुरी माझी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती. तुझं कारण जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझं ठरविते आता. हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्र साह्य करा. हेच मागणे पसरून पदरा, तुझं विठ्ठले दासगणू गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या विण वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अधोक्षजा, या स्वरूपा कारण आधारे मी करी वंदन. माझे त्रितापकरा हरण हेच आहे मागणी. हे महालक्ष्मी कुलदेवते कृपा कटाक्षे लेकरा ते पाही दासगणू ते हीच तुझला प्रार्थना. आता शंकराचार्य गुरुवर केविनाथ मच्छिंदर निवृत्ती दास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गणिते. हे तुकारामा महासंता तुझ लागी दंडवता करिता, होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डकर बाबा साई लेकरासाठी धाव घे. वामन शास्त्री माझी आई माझी उपेक्षा करू नका. ऐशे गावीच्या गजानन महासंत आनंदानं तुला येऊ दे काही करुणा. या आदान दासगणूचे तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करतो. हे लेखन म्हणून माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही तेच लिहीन कागदी पाहिजे. स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा, असे माघमासी सप्तमी सपद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष. पंथाची अमाझारी उष्ट्यापत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाविधान. पिसा ऐसी तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून मी ऐसी केली कृती. तुम्ही सात गुरुमूर्ती लपून बसाय कारणे परी विचारवंत जे ज्ञानी ते तुम्हा लागी पाहुनी. ब्रह्मा हातफळी देऊनी प्राय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर्नर ब्रह्माचे सारून दूर शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिलं काही दिवस तेथे. जानराव देशमुखात मरत असता वाचविले केवळ पाजून या तीर्थ आपल्या पदीच्या समर्था तुझ लागी दंडवता. असो आमचा वरचेवर तुझ्या लीला निधीचा नच लागे पार. साता टिटूने सागराचा अंत कसा घे. वेळ पितांबरासी देऊनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला ते जलते हो आणविण्याला. तहान लागली म्हणून पितांबराची बजाविले ओंजळीने. पाणी भले न पाहिजे तुवा भरली या माझी अभोपळ्यात. जरा तुंबा बुडवावा ज्याले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा. यात अंतर करू नको. तुंबा बुडेल याचे पाणी नव्हते. नाल्या लागून विश्वास ठेवून वचनी ऐसे केले पितांबरी. नाल्याची जलासी तुंबा तोच लावता सरसे आपोआप त्या ठायासी. भव्य खात पडली की तुंबा त्यात भरत आला. ऐसी तुझी अगाधलीला ती साच वर्णण्याला शिष्य इथं केल वाटते. सोमवारी प्रदोषासी बंकटलालाच्या सदनासी भाविका आपण व्यंकेशी दिसत महाराज यात नवल न तिळभर. का की तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप येतात तथ्य मानवासे नाही कळत. म्हणून पडती भ्रमात मायावश होनी. प्रातःकालची वेळी संपली होती दिवासळी. जानकीराम देईना मुळी विस्तव तुमच्या किलमिस. जानकीराम सोनार वाघेश्वरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून किलीम विस्तवातून ते पेटून दाविली. सोनार विस्त देण्याला नाही असे बदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे. चिंतवण्याचे सोनाराचे नाचले. अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले. त्यात साम्राज्य अवघे टकमका पाहती नाका पदर लावती. एकमेका सांगते हे चिंतवणे खाऊ नका. मग जानकीराम म्हणाला साधूच विस्तव मी न दिला त्याचा हा प्रत्यय आला. धन्य धन्य हा गजानन. मग तत्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनाची हकीकत. बंकटलालाचे सर्व केले निवेदन. बंकटलालाचे वशिल्याने चरण धरिले. सोनाराने अनन्य भावभक्तीने गजाननाचे तेजवा. गुरुरायांतर मऊ आपले साचार तेच काहो केले कठोर मज विषय समर्थ. आता या चिंतवणाची हात लावा पुण्यराशी. त्या विणमी सदनासी या न जाय येथून येसी त्याचे एकूण गिरा चिंतवणाचे लाविले करा. चिंतवणे तेच झाला धारा अमृताचा विबुधव. यापरी जानकीराम शरण आला अखेर आपल्या पदाला. मुकेजन दुःखदात केला खाऊन दोन कानवले माधव नावे. चिंतोलीचा ब्राह्मण होता एक साता. त्याच बोधाध्यात्माचा तुम्हीच एक केला तर भ्रांती त्याची उठवली. प्रपंच माया तोडली मोक्ष पर्वणी लादली त्या माधवा कारणे. ऐसे आपले मेहमान श्रेष्ठ आहे सर्वाहून. पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडते वसंत पूजे कारण. धनपाठी ब्राह्मण आणविलीत आपण ऐनवेळी तेध्वा बंकटलाले. आपणाशी ते नेले खावया मुक्यासी. आपल्या मळ्यासी अति आग्रह करून मोहळे होती मळ्याच्या. मधमाशांची भव्य सत्याची पेटवता आक्षेप चौट्टी झाली निजलेली. मधमाशांची पाहून लोक करते ज्या पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास व्यस्त झाला मिळात. मधमाशा हातोनातच बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती परीनं कोणाची होय छाती. तुम्हा सोडवाव्या गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या मशाला त्याने मात्र केला थोडा प्रयत्न तुम्हा सोडवण्याचा.
काही वेळ गेल्यावरही तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशात जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले. आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवतो, हे काटे काढाव्या. काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात, म्हणून ते काढाव्या सोनार आणवतो. ये ठाया, आपण म्हणाला वाया हा त्रास घेऊ नका, योगशास्त्र येते मला, मी योगबली काटायला बाहेर काढतो, त्याचा सोनार कशात पाहिजे, असे वधून कुंभ केला की तेव्हा आपण मला तेने बाहेर काटायला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले. त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडे पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाल त्यावर, हे जीवांनो घटकावर वैसा या वृक्षावर आता कोणास ठाऊक नका, संकट बंकटल्याला आता पूर्ण करणे आहे साता 16 मकास ठेवण्याचा निर्विघ्न त्याचा हो द्या. पहा माझ्या उठता क्षणी तुम्ही गेलात पळून, संकट येता नाही कोणी तारिता, हे ध्यानीधरा लाडू पेड खाव्या, श्लोक जमते विशेष परिसाह्य, संकटास कोणीही करी नाही, सत्व ध्यानीधराचा ईश्वरती आपला करा, म्हणजे सफल होय खरा तुमचा के संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती साच केलात गुरुमूर्ती, एका मुखे करू किती मी आपले वर्णन. कृष्णाजीच्या मळ्यात जांभिक गोसावी आले, बहुते जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला, त्या गोसाव्याचा ब्रह्मगिरी महंत आणला वाटेवरी, जो जळच्या पलंगावरी तुम्हाजवळ न बैसला, चौकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, त्याने त्या ब्रह्मगिरीला कौतुकती वाटले, सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण. अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही, टाकळकर हरिदासाचा घोडा अति द्वार साचा तुम्ही हरविला, त्याचा द्वारपणा तो क्षणात घोडा अज्ञेत वागला, तो सर्वांनी पाहिला, शक्य काही आपणाला नाही उरले. जगात अडगाव कोली गावात गावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले, क्षणात त्या आज्ञा त्याची करून, अजूनपर्यंत त्या ठाई कावळा येणा एकही संत जे वदतील, काही खोटे होय कोठून प्रकार असून उन्हाळा निर्जनशा काननाला, ऐन दुपारच्या समयाला कौतुक केले अभिनव. कोलीच्या रानात सर्वे नंबर 52 एका शुष्क गरजाळ बनवली तुम्ही पुष्करणी, भक्त आपला पितांबर कृपा होती त्याच्यावर, त्याचाही अधिकार थोर आपण बनवला, ज्योती प्रथा मिळायला ज्योत भेद काही न तेथे व्रत करात पुण्यंत पितांबर पुण्यवंत पाच साक्षात्कारी झाला, वटलेल्या आंब्याला त्यांनी आणवलं पाला, कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा मर्ज संगमासी क्षेत्र गाणगापुरासी पडणे फुटले टोणप्यासी नरसी सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाती. आपणाची गुरुमूर्ती स्वामी समर्थ आहे, पद्यपक्षात मासी लो सोमवतीच्या प्रवासी क्षेत्र ओंकारेश्वराची गेली असते, भक्ता तुमचे चोके हे महानदी नर्मदेत नौका फुटली, अकस्मात पाणी येऊ लागले, हात नाव बुडू लागले, त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी, हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपला हो, नौका काठास लावली नर्मदेने आणून बली, ती आपणा वंदून गुप्त झाली, हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबक पुत्र कौराचा भक्त होता आपला साचा, जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असेल, त्याची कांदा भाकर आपण केली गोड पदार्थ सारुण्यन दूर इतरांनी आणलेले, जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडून भक्षण करी, विदुरकणांचे तैसेच आपण केले, कौराचे अन्न भक्षिले, कर्या भक्तीचे मुकेले आपण. हा महाराज चवडचा गंगा भारतीच्या फुटली रक्तप्रती, तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे, लोक अवघे चिटकारा करू लागले, त्याचा करा कोणी न देती, त्या थरा रोग भय करून त्या गंगा भारतीस येऊ न देते, दर्शनास कोणी आपले शेगावस तैसी स्थिती झाली, लोक म्हणते त्या प्रथम चळू नको लोकात त्रास न जाय किंचित तू समर्था कारणे, तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनाचे, डोईठ्याचा पायाचे मारिले, त्याला आपण जोडिले थोबाड जोडिले, दोन्ही हाते लात मारून कमरेत उलटून पाडला, रस्त्यात ते थुंकून त्याच्या अंगावरी बिळका पडता, अंगावरी गंगा भारती हर्षला फार म्हणे, आता होईल दूर माझी व्याधी. निसंशय जो बिडका पडला होता तोच त्याने मल्लम केला, अवघ्या अंगास लावला, तो तोळून यांनी जाते इशारीची सेवा करीत राहिला गोसावीचे गावात. तयाच्या महारोगाप्रत आपण केव निबटिले, तुमच्या कृपेची अपुढे औषध काय बापुढे अमृते फिके पडे, याचा महिमा गाद. कोणते संकट जरी येऊन पडले भक्तावरी ते निज कृपेने करतात दुरी, आपण सात दयाळ संकटे खंडू पाटला प्रथा आपण देऊ कृपेचा हात, न्यायाधीशाचे कचेरी निर्दोष त्याचे सोडले. बाळकृष्ण रामदासी होता बाळपूर ग्रामासी, त्या माघ वद्य नवमीसी समर्थ दर्शन घडवेली, घटकेचा दिसावा गजानन, घटकेचा सूर्याजी पंत नंदन, घटकेत भजन गणगण, घटकेत जय जय रघुवीर, असे तेने बाळकृष्ण घोटाळा अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला. काय लीला मानुती संत अधिकारी समान मुळीनं तेथे अधिक न्यून द्यायचे, भक्तांचे इच्छी म्हणतेची रूपे दिसते, तयार घडी जादा कापड उमरावतीचे ग्रस्त वडे, कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा. त्या खापर्डाला वराडपणाचे अनभिषिक्त राजापती राष्ट्रधाराची तळमळ होती, त्या खापर्डाकारणे कोठे न आले अपयश, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली, तर भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले. पार्थ देवता भक्त जरी राहिला वनवासावी तरी, 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते, भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला. तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण, ब्रह्मदेशी नेऊन म्हणल्यासी ठेविले त्या श्रोते, त्यात म्हणल्या तर गीतारस्य केला ग्रंथ, जो अबाल वृद्धाप्रत मान्य झाला, सारखा कोलटकर हा ते भला आपण होता पाठविला भक्तीच्या प्रसादाला. मुंबईत टिळकाकारणे फळ हे त्या प्रसादाचे गीतारस्य होय, साचे भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य, थोर मध्ववल्लभ,
त्यानंतर भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली. अवघ्या मुमुक्ष जनांनी ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार टीकाकार झाले. परी न आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची वामनाची यथार्थ दीपिका तेचात गीतार्णव देखा हेही ग्रंथ भाविका काहींशी पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावे बाळगंगाधर. त्या टिळकाचा अधिकार वानायामी समर्थ नसेल. मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाच आहे प्रकार. या गीता रस्त्याचा त्या लोकमान्य टिळकावरही आपण कृपा केली खरी, म्हणून तयाचा झाला खरी गीता रस्त्या महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कौरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा. ब्राह्मणाच्या विषाने ज्या योग्य व्याधी त्याची समूळ हरण झाली जाती. तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा. कन्या हळदी माळ्याची वायदा नवे मुडगावीची ही तुमच्या कृपेजनेची समता पावती झालीचे. वरदस्त बायजाशिरी तुम्ही ठेवता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मुडगावीच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही. सद्भक्त बापुण्यापरी तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे एकेवेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेलात भोसल्याच्या नागपुराला ते आग्रह करून. गोपाळबुटी श्रीमंतवारी हजारो त्याचे घरी उठू लागल्या. वरचेवर केवळ आपल्या पित्याचा इकडे शेगाव सुने पडले. प्रेतवत दिसू लागले मुखी तेज उरले नाही मुळीच पाटील मंडळीच्या. शेगावीचे पुष्कळ जण आले. नागपुरात जाऊन परीनं झाले दर्शन समर्थाचे कोणाला. चौक्या पहारेचा बुहार कडेकोट होते फार. समर्थाच्या पायावर शीर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 केल्या भक्त घेऊन शेगावचे आला. सीताबर्डीसी गोपाळबुटीच्या सदनासी तो तेथे दारावासी शिपाई पाहिले. 2-4 शिपायांनी पाटलाला जरी होता केला अटकाव परी तो न त्या निधुमधला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत. गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरलात की प्रेमाने जैसे वासरास्ती पाता गाय धावे पुण्यवंत तैसेच तुम्ही केले तैसेच तुम्ही समर्था केले. तर घरी बुटीच्या गोपाळबुटी धावत आली. हरिपाटला विनवते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे. तुम्ही थोडेसे भोजन तर समर्थाला जा घेऊन शेगावला. तो आहे भक्ती शिकला. शेगावकरांच्या निसंशय सर्वांचे झाल्या भोजन. आपण निघाला तेथून आशीर्वाद देऊन गोपाळबुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपली अत्यंत करी. श्री कल्याण स्वामी परिसेवेत आपल्या तत्पर जो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण हेच मानिदान जोडले असे वाटत असे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत्य गुरुराया. शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवानंद सरस्वतीचे प्रत्यक्ष दत्तमूर्ती अशी जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शनात. जरी आपण ध्येय ठेवला तरी पावत तसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे. दयानिधी रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आहे. गोसाव्याच्या रूपाने तसेच बोरीबंदरावरील जांजळ दुका लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी. परमंच रूपाने तुमच्या लीलेचा पार कोणानं लागेल तिळभर. मुंगी मेरुमांदार आक्रमण कैशी करी टिटविटाने सागर शोषवेल कथा. साचार दाज कणवा लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णना लीला महाकावीच पाहिजे झाला. मस्सारख्या गुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का असे परिसर तो सुवर्ण करी लोखंडाचा. पूर्वीने त्याच्या ठाई दोष लोहपणाचा हेतू लावो. आपली लीला कस्तुरी मम वाणे मृत्तिका खरी. परिमान पावेल भूमीवरी सहवासते या कस्तुरीच्या माध्यभाग्य म्हणून पाहिले तुमच्या चरण. आता न जावे लोटून परत दास गणूला सर्वदा संभाळ करा. दैन्य दुखाचे निवारा भेटवा म्हणजे शारंग धरा भक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करून आनंद राहो सदा मन सर्वदा घडो हरिस्मरण. तैसीच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची. मम कार्य व्हावी साची आवड सवगुण भक्तीची. चित्ताठाई असू द्या अंत घडू गोदा तिरी या विना आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत. भजन हरिचक्रावा भजन करता मोक्ष घडो. देह गोदा तिरी पडो सद्भक्तासी स्नेह जडू. दास गणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसेच लोकांचे पूर्वार्थ गुरु मनोभावे. जे या स्तोत्रा पटतील या स्तोत्राचा पाठ जेथे भाव होईल तेथे नराव कदा दुरित. येथील दया स्तोत्र पटका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्म वासना त्याच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतभाना भानावती. व्हावी स्तोत्र पटका प्रति लौकिक त्याचा भूवरती उत्तर वाढवा. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेवला मोठ्याने करून. गरजना भाव साधू गजानन नागोशी गावता योगी राणा. सर्वदा पाव तुम्हा ते सद्गुरूने चित्तात पहा करून माझ्या वाद बोलवले. या स्तोत्रास तुमच्या चिता कारणे या ते असत्य मानला सुखाचा तो होईल नाश. भोगीत राल संकटास्वरतेवर अभक्तीने अभक्ती ती दूर करा. गजाननाची मुळी न विसरा त्याच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होईल. स्तोत्र पटकांची आपदा निमेल की सर्वदा दृढ चित्ती धरा पदा. गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून कोले लांडगे पळती की स्तोत्रपटका भूमीवरी कोणी न राहील पाहावेरी. अखेर मोक्ष त्याच्याकरी येईल की निसंशय शक्य. 1868 श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा. फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता. त्या दिवशी स्तोत्र गेली कळसासी. गजाननाच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती 8वा म्हणे दासगण श्री हरिहर अर्पणस्तु शुभम भवतु शुभम भवतु. श्री गजानन प्रार्थना स्तोत्र संपूर्ण.